तर नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या PhD फॅशन पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे। तर मागच्या पार्टमध्ये आपण पेपर पॅटर्न ठेवून आपल्या ब्लाऊज पीसवर कटिंग कशी करायची ते बघितलं होतं आणि या पार्टमध्ये आपण आता याची जी स्टिचिंग आहे ना ती बघणार आहोत। खरं तर मी मागच्या पार्टमध्येच तुम्हाला याची स्टिचिंग दाखवणार होते, पण आपला व्हिडिओ जो आहे ना तो फार लॉंग झाला असता, त्यामुळे मी म्हटलं की आपण आता थर्ड पार्ट जो आहे तो बनवूया। त्यामुळे इथे मी हा तिसरा पार्ट जो आहे तो बनवला आहे आणि एकदम जे नवीन शिकणारे आहेत ना की ज्यांना शिलाई कामाचं सुद्धा माहीत नाही, खास त्यांच्याकरता हे जे सावकाश पद्धतीचे व्हिडिओ आहेत ना ते मी घेऊन आले आहेत। आणि हा आपला 4 टक्सचा ब्लाऊज आहे, ज्याला आपण खाली कटोरीची जी योगपट्टी असते ती जॉईन केलेली आहे। याला साधा ब्लाऊजसुद्धा आपण म्हणू शकतो। तर या ठिकाणी आता आपण बॅक पार्ट जो आहे तो तयार करत आहोत। त्यासाठी मी मागच्या बाजूने आपल्या ब्लाऊजला कशी हाईट आहे ना, त्यामुळे तिथून मी 5 इंचांवरती पाठीमागच्या साईडला एक टक्स देऊन घेत आहे दोन्ही बाजूला। हे बघा, अशा प्रकारे तुम्ही इथे दोन्ही साईडने टक्स देऊन घ्यायचे आहेत। आणि जी खालची पट्टी मी पाठीला लावण्यासाठी कट नाही केली ना, तर ती तुम्ही सेपरेटली कट करून सुद्धा घेऊ शकता, हरकत नाही। आणि त्यानंतर तुम्ही ते टक्स दिल्यानंतर मग ती बॅक साईडची जी पट्टी आहे ती जॉईन केली तरीही चालेल। आपण इथे टक्स दिल्यानंतर आपला जो बॅक साईडचा टक्स आहे तो मोजून बघायचा आहे, आपला व्यवस्थित आला आहे की नाही। जर किंवा कमी जास्त वाटलं असेल तर पुन्हा एकदा तुम्ही त्यावरती एक सरळ शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे। मला माहीत आहे मैत्रिणींनो की आपला जो साधा ब्लाऊज आहे किंवा जे 4 टक्स ब्लाऊज आहे त्याच्या मानाने आपला व्हिडिओ जरा मोठा झालेला आहे, पण हे फार गरजेचं होतं, या स्टेप तुम्हाला दाखवणं फार गरजेचं होतं। त्यामुळे हा व्हिडिओ थोडासा जो आहे तो मोठा झालेला आहे, प्लीज तुम्ही समजून घ्या। आणि हे खास तुमच्याकरताच मी घेऊन आले आहेत। बरेच असे यूट्यूबवरती शिकवणारे आहेत की ते शॉर्टकटमध्ये किंवा फास्टमध्ये शिकवतात, बारीक बारीक गोष्टी नाही सांगत, तर त्याच मी इथे कवर करत आहे। आणि जेणेकरून ज्यांना काहीच येत नाही किंवा ज्यांना नव्याने शिलाई काम जे आहे ते शिकायचं आहे त्यांच्याकरता एकदम स्टेप बाय स्टेप इथे मी घेऊन आलेले आहे। याचा तुम्ही पार्ट 1 अँड पार्ट 2 सुद्धा तुम्ही बघायचा आहे, तरच तुम्हाला इथे हा थर्ड पार्ट आहे ना तो समजणार आहे। हवं तर त्याच्या लिंक ज्या आहेत त्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल तुम्हाला, तिथून तुम्ही जाऊन चेक करू शकतात। किंवा जर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नाही लिंक भेटल्या तर तुम्ही काय करायचं आहे, आपल्या चॅनलला व्हिजिट करायचं आहे, तिथून तुम्ही ते जाऊन व्हिडिओज जे आहेत ते बघू शकतात। आपण अशाच प्रकारे प्रिन्सेस कट ब्लाऊज किंवा कटोरी ब्लाऊज यांसारखेही अजून व्हिडिओज मी अपलोड केलेले आहेत, ते पण अशाच सावकाश पद्धतीने आहेत, जे नवीन शिकणारे आहेत खास त्यांच्यासाठी। तर तेही व्हिडिओज तुम्ही जाऊन तिथे बघायचे आहेत। आणि जर तुम्ही माझे व्हिडिओज बघून नाही शिकले तर तुम्ही मग मला बोलायचं आहे। अशा पद्धतीने कोणी तुम्हाला शिकवणार नाही, एकदम स्टेप बाय स्टेप। त्यानंतर इथे आपल्याला जेव्हा आपण बॅक साईडची जी पट्टी आहे ती फोल्ड करून घेतल्यानंतर आपल्याला इथे आपली उंची जी आहे ब्लाऊजची पूर्ण उंची ती इथे मोजून घ्यायची आहे। आणि जर तुम्हाला थोडंसं कमी जास्त वाटत असेल तर तुम्हाला इथे थोडंसं शोल्डरच्या साईडने तिरकस कट जो आहे तो देऊन घ्यायचा आहे। आता या ठिकाणी आपला बॅक पार्ट जो आहे तो इथे तयार झालेला आहे। आता त्यानंतर आपण इथे फ्रंट पार्टची कटिंग जी आहे शिलाई जी आहे ती करणार आहोत। त्यासाठी इथे आपले जे आपण टक्स दिले होते ना, टक्सची जी मार्किंग केली होती ते पॉईंट्स आपल्याला थोडे हायलाईट करून घ्यायचे आहे। आणि आपल्या दुसऱ्या पार्टवरती ते पॉईंट आहे तसे आपल्याला ऑपोजिट साईडला आपला जो म्हणजे असा पीस जो आहे ना तो अशा प्रकारे त्याच्या उलट ठेवून आपल्याला ते आहे तसे वठवून घ्यायचे आहेत त्यावरती। हे बघा, एकदम कॉपी पेस्ट केल्यासारखं करायचं आहे। आणि थोडेसे फेंट आपले पॉईंट जे आहे ते इथे पेस्ट जे आहे ते झालेले आहेत। आता ते पॉईंट आपल्याला इथे डार्क करून घ्यायचे आहेत।
आणि हे जे तिरकस मी टक्स दिलेले आहेत ना, टक्सची जी पॉईंटची मार्किंग केलेली आहे ती तुम्ही तुमच्या अंदाजेही करू शकतात. फक्त जे 4ही टक्स आहेत ना त्यांच्या बाजूला जे सेंटरचं जे आपलं मार्किंग आहे ना अपेक्स पॉईंटचं, तर ते मार्किंग 4ही साईडने सारखं असलं पाहिजे. आपलं जे साधं ब्लाऊज आहे किंवा हे 4 टक्स ब्लाऊज आहे याचं एवढं अवघड काम नसतं जसे की कटोरी ब्लाऊज किंवा प्रिन्सेस कटचं असतं, तसं काही नसतं यामध्ये. आणि अशा प्रकारे आपल्याला आपले 4ही टक्स जे आहेत ना ते इथे शिवून घ्यायचे आहेत व्यवस्थितरित्या. आता या 4 टक्स ब्लाऊजमध्ये आपला जो मेन टक्स असतो ना कटोरीचा, आपण कटोरी ब्लाऊजला कसा टक्स देतो खालच्या बाजूला, तो टक्स महत्त्वाचा असतो. कारण आणि तो टक्स देताना ना 1.5 इंचांवरती म्हणजे 1.5 इंचाचा किंवा 2 इंचांपर्यंत तो टक्स आला पाहिजे. आणि बाकीचे हे आपले साईडचा टक्स किंवा आपला आर्महोलमधला जो टक्स आहे किंवा आपल्या काजबटन पट्टीच्या साईडचा जो टक्स आहे तो आपल्याला पाव इंच घ्यायचा आहे. म्हणजे टोटल आपला तो टक्स अर्धे इंचचे येतील आणि बाकीचा जो खालचा आपला मेन टक्स आहे तो 1.5 ते 2 इंचांपर्यंत असला पाहिजे. आणि सेम त्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडचा साईड पार्ट जो आहे तो मी तयार करून घेतला. आता योगपट्टीची आपण इथे शिलाई करून घेऊ. आता योगपट्टीसाठी माझ्याकडे इथे मॅचिंग कपडा नव्हता. तुमच्याकडे मॅचिंग कपडा असेल तर तुम्ही इथे मॅचिंग कपडा जोडायचा आहे. हे कस्टमरचं ब्लाऊज असल्यामुळे पीस जरा कमी पडला इथे आणि त्यामुळे इथे मला मॅचिंग कपडा नाही भेटला किंवा मी जॉईन नाही केला, माझ्याकडे अवेलेबल नव्हता. त्यामुळे तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर तुम्ही तोही इथे जॉईन करू शकतात. आणि दोन्ही योगपट्ट्या ज्या आहेत ना त्या अशा प्रकारे तुम्हाला जॉईन करून घ्यायच्या आणि दुसऱ्या बाजूने तिथे त्याला दाबटीप देऊन घ्यायची आहे. हे बघा अशा प्रकारे आपल्याला एक लाईन इतकं अंतर ठेवून आपल्याला दुसऱ्या साईडने दाबटीप जी आहे ती देऊन घ्यायची आहे. दोन्ही योगपट्ट्यांना इथे दाबटीप देऊन झालेली आहे. आता आपल्याला त्या एकमेकांवर व्यवस्थित ठेवून किंवा जर तुमच्याकडे प्रेस असेल तर थोडीशी प्रेस फिरवून आणि सारखे तुम्हाला दोन्ही योगपट्ट्या खालचा आणि वरचा पार्ट जो आहे सेम तुम्हाला कट करून घ्यायचा आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. हे बघा अशा प्रकारे इथे आपले दोन्ही पार्ट जे आहेत ना ते कट होऊन तयार झाले. हे बघा आता आपल्याला हे जे योगपट्टी आहे आपली ती आपल्याला आपल्या वरच्या भागाला आपल्याला जोडून घ्यायची आहे. आता ही योगपट्टी तुम्ही आहे तशी शिलाई करून डायरेक्ट जोडू शकतात, पण इथे मला फिनिशिंग सहित जोडायचं आहे त्यामुळे मी इथे अशा प्रकारे जोडून घेत आहे. व्हिडिओमध्ये व्यवस्थित बघा आणि योगपट्टी कशी जोडायची ते तुम्ही व्यवस्थित इथे लक्ष देऊन बघून आणि मग तुम्ही जोडायचं आहे. तिन्ही पार्ट असे एकमेकांवर व्यवस्थित ठेवायचे आणि व्यवस्थित आपल्याला दोन्ही हातांचा वापर करून इथे योगपट्टी व्यवस्थित ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. कटोरी ब्लाऊजमध्ये सुद्धा योगपट्टी अशा पद्धतीने तुम्हाला इथे जोडून घ्यायची आहे. आता कटोरी ब्लाऊजचा व्हिडिओ जो आहे तो ऑलरेडी आपल्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे किंवा तुम्ही कटोरी ब्लाऊज 38 साईज कटोरी ब्लाऊज बाय PhD फॅशन पॉईंट असं जरी केलं तरी तुम्हाला तो इझिली मिळून जाईल. किंवा आपल्या चॅनलवरती PhD फॅशन पॉईंटच्या चॅनलवरती जाऊन तुम्ही तिथूनही व्हिजिट करू शकतात आणि योगपट्टी कशी जोडायची तेही तुम्ही त्यामध्ये बघू शकतात. सेम त्याच पद्धतीने इथे मी आपली दुसरी योगपट्टी जी आहे ती सुद्धा इथे जोडून घेत आहे. व्यवस्थित इथे दोन्ही हातांचा वापर करून तुम्हाला योगपट्टी जी आहे ती इथे जोडून घ्यायची आहे. हे काम करत असताना तुम्हाला घाई अजिबात करायची नाही आणि योगपट्टी जोडत असताना खालचा जो आपला कटोरीचा किंवा 4 टक्सचा जो मेन आपला टक्स असतो किंवा मेन पॉईंट असतो ना तो तुम्हाला व्यवस्थित इथे हाताने त्या योगपट्टीमध्ये व्यवस्थित ठेवून घ्यायचा आहे. नाहीतर आपली जी 4 टक्सची आपलं कटोरी आहे
ते इथे चपटे होण्याची शक्यता असते आणि दोन्ही पार्ट आपल्याला इथे चेक करून घ्यायचे आहे अशा प्रकारे की दोन्ही शिलाई व्यवस्थित आहे की नाही, जेणेकरून आपले दोन्ही बाजू ज्या आहेत त्या व्यवस्थित इथे तयार होतील. आणि इथे तुम्हाला हे ओपन करून घ्यायचे आहे आणि बघा किती छान इथे आपला पार्ट जो आहे तो तयार झालेला आहे. योकपट्टी जोडल्यानंतर हे बघा दोन्ही पार्ट आपले इथे एकदम छानरित्या तयार झालेले आहेत. आणि आता इथे तुम्हाला दोन्ही पार्ट असे एकमेकांसमोर ठेवून तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे की आपले दोन्ही योकपट्टीची लाईन किंवा जे आपला काज बटनचा जो टक्स आहे ना तो सेंटरला दिलेला तो व्यवस्थित एका रेषेत आहे की नाही ते तुम्हाला इथे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे तुम्हाला जे आपलं काज बटन पट्टी आहे ना ती जोडून घ्यायची आहे. त्यासाठी इथे आपण आपला जो मागचा गळा होता ना तो कट केल्यानंतर त्याचा जो आतला भाग उरला होता त्यातूनच आपल्याला इथे आपण आपलं जी काज बटन पट्टी आहे ती आपण इथून आता काढून घेणार आहोत. पण मला ती थोडीशी कमी पडत होती हाईटला, त्यामुळे मी आता इथे त्याला अजून एक जॉईंट देऊन घेणार आहे. आणि जॉईंट कसा द्यायचा तेही मी तुम्हाला दाखवते. बऱ्याचदा बऱ्याच व्हिडिओजमध्ये जर तुम्ही बघितलं तर अशा बारीक बारीक गोष्टी तुम्हाला नाही सांगितल्या जात, पण या व्हिडिओमध्ये तुम्हाला A to Z इथे सगळं काही शिकायला मिळणार आहे. मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला बोलले की तुम्हाला जर शिलाईचं सुद्धा येत नसेल ना तर ते सुद्धा तुम्हाला इथे आपल्या चॅनलमध्ये किंवा आपल्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला शिकायला मिळणार आहे. हे बघा अशा प्रकारे इथे थोडासा जॉईंट जो आहे तो आपल्या काज बटन पट्टीला देऊन दिल्यानंतर आपल्याला ती अशी ठेवून घ्यायची आहे. आता आपण इथे आपले काज पट्टी जी आहे ना ती बनवत आहोत. त्याकरिता आपल्याला ही पट्टी आतल्या बाजूने ठेवायची असते, बाहेरच्या वरच्या बाजूला ठेवायची असते आणि ती आतमध्ये दुमडवून घ्यायची असते. हे बघा आणि त्यावरतून आपल्याला एक दाबटीप जी आहे ती चालवत जायची आहे आणि आतमध्ये कपडा फोल्ड करून पुन्हा एकदा आपल्याला अशा प्रकारे डबल फोल्ड इथे करून घ्यायचं आहे आणि त्यावरती सरळ रेषेत शिलाई जी आहे ती मारून घ्यायची आहे. हे बघा सरळ रेषेत एक शिलाई मारून घ्यायची आणि शिलाई जी आहे ती तुम्हाला इथे पक्की करून घ्यायची आहे. थोडासा भाग इथे मला खालच्या बाजूने ओपन वाटत होता, तिथे मी शिलाई पक्की करून घेतली आणि इथे आपली काजपट्टी जी आहे ती जोडून झालेली आहे. हे बघा फिनिशिंग सहित. आता आपण इथे बटन पट्टी जी आहे ती जोडून घेणार आहोत. हे बघा मैत्रिणींनो अशा प्रकारे तुम्हाला बटन पट्टी जोडून घ्यायची आहे आणि दोन्ही पार्ट समोरासमोर ठेवूनच तुम्हाला हे काम करायचं आहे, जेणेकरून आपले पार्ट किंवा काज बटन पट्टी आपण उलटसुलट आपल्याकडून जोडली जाणार नाही. हे बघा अशा प्रकारे. आणि आपल्याला आता ही जी आपली बटन पट्टी असते ती ब्लाऊजच्या खालच्या बाजूने ठेवायची असते, उलट बाजूने, आणि ती आपल्याला वरच्या दिशेने आपल्याला बाहेरच्या बाजूने ती फोल्ड करायची असते, त्यामुळे ती आपल्याला खालच्या बाजूने इथे फोल्ड करायची, खालच्या बाजूने आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची असते. आता बटन पट्टीच्या खालच्या बाजूला इथे मी 2 लाईन जितकं फोल्ड करून शिलाई मारून घेते, जेणेकरून आपण जेव्हा आपली पट्टी जी आहे ती दुमडवून घेऊ त्यावेळेस व्यवस्थित आपला लूक छान येईल आणि फिनिशिंग सहित आपली बटन पट्टी जी आहे ती तयार होईल. आणि अशा प्रकारे मी जसं आपण काजपट्टी जशी फोल्ड केली त्याच प्रकारे आपल्याला इथे बटन पट्टी जी आहे तिची डबल फोल्ड करून सरळ रेषेत इथे शिलाई मारून घ्यायची आहे. आणि दोन्ही आपल्या इथे काज बटन पट्टी जी आहे ती तयार झाली. आणि अशा प्रकारे ती चेक करून घ्यायचं आहे की आपली काज बटन पट्टी जी आहे ती सरळ आली की नाही. जर समजा थोडीशी वरती खाली असेल तर कात्रीच्या मदतीने तिथे कट करून घ्यायचं आहे गोलाकार शेपमध्ये. आणि आपल्याला इथे साईड पार्टसुद्धा त्यानंतर चेक करून घ्यायचे आहे. समजा इथे सुद्धा जर थोडंसं आपल्याला वरती खाली वाटलं तर आपल्याला थोडंसं इथे आर्महोलमध्ये कट देऊन घ्यायचा आहे किंवा सारखं करून घ्यायचं आहे. आता मैत्रिणींनो तुमच्या लक्षात आलंच असेल
की जितक्या बारकाईने किंवा जितके बारीक बारीक पॉईंट्स मी तुम्हाला सांगत आहे, कदाचित ते तुम्ही जितके आजपर्यंत व्हिडिओ बघितले असतील त्यामध्ये तुम्हाला सांगितलं नसेल गेलं. आणि आता आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला हेच बारीक बारीक पॉईंट जे आहेत ते शिकायला मिळणार आहे. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि शेजारी दिलेलं बेल आयकॉन जे आहे ते तुम्हाला तिथे प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून असे छान छान आणि बारीक बारीक पॉईंट्ससहित ट्रिक्ससहित जे व्हिडिओज मी अपलोड करेल ते तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील आणि त्याचा तुम्हाला फायदाच होईल. त्यानंतर आपल्याला इथे आपलं शोल्डर जे आहे ना ते जोडून घ्यायचं आहे. दोन्ही पॉईंट इथे एकमेकांवरती उलट बाजूने ठेवून आपल्याला इथे शोल्डर इथे जॉईंट करून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे इथे दोन्ही शोल्डर आपले एकमेकांना जोडून झाले. हे बघा. त्यानंतर आता आपल्याला आपली स्लीव्ज किंवा आपली बाही जी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि आतमधून फोल्ड करण्यासाठी जी मी लाईन ड्रॉ केली होती ती मी ते सरळ करून घेतली. ती नाही केली तरी चालेल किंवा स्लीव्ज जोडल्यानंतर आपण तिथे मोजून घेऊ. आपली बाहीची लांबी जितकी आहे ना तितकी मोजून घेऊ आणि त्यानंतर आपण उर्वरित पट्टी जी आहे ती आतमध्ये फोल्ड करून घेणार आहोत. आता 2 रेषा इतकं अंतर सोडून किंवा पाव इंचाचं अंतर सोडून आपल्याला आपली बाही जी आहे ना ती आपल्या शोल्डरपासून जोडून घ्यायची आहे. आणि बाही जोडताना एक काळजी घ्यायची की तुम्हाला बाही जोडायलाही शोल्डरच्या सेंटरपासूनच सुरुवात करायची आहे. बऱ्याच व्हिडिओजमध्ये असं दाखवलं जातं किंवा सांगितलं जातं की बाही जी आहे ना ती आर्महोलच्या एंड पॉईंटपासून जोडायला सुरुवात करा आणि बऱ्याचदा जे नवीन शिकणारे असतात त्यांना हा प्रॉब्लेम इथे फेस करावा लागतो की बाही पुरत नाही किंवा बाही जी आहे ती मागे पुढे होऊन जाते. त्यामुळे बाही जोडताना नेहमी तुम्ही लक्षात ठेवायचं, जोपर्यंत तुम्ही पूर्णपणे ट्रेन होत नाही तोपर्यंत तुम्ही बाही जोडत असताना आपल्या शोल्डरच्या सेंटरपासूनच जोडायला सुरुवात करायची आहे आणि मगच बाही इथे जोडून तुम्हाला तयार करायची आहे. आणि बाही जोडताना तुम्हाला इथे डबल शिलाई आवर्जून द्यायची आहे. आता साईडला इथे आपल्याला बाहीची जी आपला कॉर्नर आहे ना आर्महोलमध्ये तो तिथे थोडासा कमी पडला होता, तर तो या ठिकाणी मी इथे जोडून घेत आहे. आणि बऱ्याच व्हिडिओजमध्ये हे सुद्धा सांगितलं जात नाही की बाही जर समजा कमी पडली तर ती कशी जॉईन करायची किंवा त्याला काही आयडिया आहे की नाही असं सांगितलं जात नाही. आपल्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला अशा प्रकारे सगळ्या बारीक बारीक गोष्टी इथे शिकायला मिळणार आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे आपल्याला आपल्या बाहीला आपल्या कॉर्नरमध्ये तिथे जोडून घ्यायचं आहे व्यवस्थित. आणि पूर्ण ब्लाऊज आपलं शिवून होईपर्यंत ज्या आपल्या उरलेल्या ब्लाऊजच्या कटिंग करून ज्या चिंध्या असतात किंवा जे तुकडे असतात उरलेले ते फेकून द्यायचे नाहीत. बऱ्याचदा जे नवीन शिकणारे असतात त्यांना या गोष्टी माहीत नसतात आणि त्यांना वाटतं की आता ब्लाऊजची कटिंग झालेली आहे, आता या भागांची काय काम किंवा या पार्ट्सचं काही काम नाही आहे, जे तुकडे उरलेले आहेत त्याचं काही काम नाही आणि ते हे तुकडे जे आहेत ते फेकून देतात किंवा डस्टबिनमध्ये टाकून देतात. आणि नंतर जेव्हा आपलं ब्लाऊजला आपल्याला कुठेतरी प्रॉब्लेम येतो की अरे इथे हा पार्ट कमी पडला आणि मग त्यावेळेस तुम्हाला सेम टू सेम तो कपडा मिळत नाही आणि तुमचं ब्लाऊज तिथे अपूर्ण राहून जातं किंवा ब्लाऊजला पाहिजे तशी फिनिशिंग येत नाही. तर एक काळजी घ्यायची की ब्लाऊज पूर्ण शिवून रेडी होईपर्यंत तुम्हाला एक छोटा छोटा तुकडासुद्धा जो आहे ना तो जपून ठेवायचा आहे. आता आपली बाही इथे जोडून झाली. आपण बाहीची लांबी चेक करून बघू आणि इथे आतमधून फोल्ड करून घ्यायचं आहे अशा प्रकारे. हे बघा, आणि अशा प्रकारे इथे सरळ रेषेमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे. हे बघा, आणि इथे आपली बाही जी आहे ती तयार झाली. सेम त्याच पद्धतीने मी दुसरी बाहीसुद्धा इथे तयार करून घेतली. इथे मी दुसरी बाहीसुद्धा दाखवली असती मैत्रिणींनो, पण आपला व्हिडिओ जो आहे ना तो खूप मोठा झाला असता आणि तुम्हालाही बघायला कंटाळा येऊ नये, त्यामुळे मी इथे दुसरी बाही जी आहे ती तुम्हाला डायरेक्ट दाखवली आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल, पण बाही जोडण्याची जी पद्धत आहे ती तुम्ही स्टेप बाय स्टेप व्यवस्थित दाखवा,
तर तशी मला तुम्ही कमेंट करायची आहे, यावर मी नक्की व्हिडिओ बनवेल. आणि आपले जे पार्ट आहे ते एकमेकांवरती ठेवून दोन्ही बाहीपासून ते आपल्या कमरेपर्यंत तुम्हाला चेक करून घ्यायचं आणि आपल्याला ते आता जोडून घ्यायचे आहे. म्हणजे आपल्याला इथे ब्लाऊज फिटिंग करून घ्यायचं आहे. त्यासाठी इथे आपल्याला आपल्या दंडघेराचं मार्किंग करून शिलाई चालवत जायचं. आपल्या आर्मोलमध्ये आर्मोलची मार्किंग करून घ्यायची आहे की आपला आर्मोल किती आहे, त्यानुसार तिथे शिलाई चालवत जायचं. आपल्या छातीचं माप टाकायचं आणि खाली सरळ एक रेषेत टिप मारून घ्यायची आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्हाला तिथे टिप मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला कमरेचं मार्किंग करता येईल. हे बघा, आता आपण दुसरा भाग जोडून घेऊ, म्हणजे आपल्याला आपले फिटिंग कमरेच्या फिटिंगसाठी शिलाई द्यायला आपल्याला लक्षात येईल. हे बघा, इथे पुन्हा एकदा मी दंडघेराचं मार्किंग टाकते दुसऱ्या बाजूने आणि सरळ रेषेत शिलाई मी इथे चालवत जाते. सरळ खाली कमरेला मी इथे आपली शिलाई जी आहे ती एंड करून घेते. हे बघा, सरळ रेषेत आपली शिलाई आलेली आहे. तत्पूर्वी आपण इथे आपलं कमरेचं मार्किंग जे आहे ते बघून घेऊ. आपलं कंबर 34 होतं, तर आता बघूया आपलं किती आलेलं आहे. जर एक्स्ट्रा झालं असेल तर आपण इथे शिलाई मारणार आहोत. हे बघा, इथे 34 इंच आपलं कंबर आहे आणि पुढे बघूया आता किती एक्स्ट्रा झालेलं आहे. हे बघा, पुढे जवळपास 4 इंच इतकं एक्स्ट्रा झालेलं आहे. आता काय करायचं, शिलाईपासून आपल्याला 1 इंचांवरती मार्किंग करून आणि आपल्याला शिलाई चालवत जायची आहे. आता 4 इंच कमी पडलं म्हणजे या बाजूने 2 इंच आणि दुसऱ्या बाजूने 2 इंच अशी शिलाई मारायची आहे. पण आपण आता इथे 1 इंच का घेतलं, कारण आपली योकपट्टीची बाजू 1 इंच आणि आपली पाठीची बाजू 1 इंच असं आपलं आता खालच्या आणि वरच्या बाजून दोन्ही बाजूने शिलाईमध्ये जाणार आहे. त्यामुळे इथे ते बरोबर 2 इंच होतं आणि 2 इंचांवरती आपली शिलाई जी आहे ती झालेली आहे. जर समजा तुमचं 1 इंच असेल तर तुम्ही ते अर्ध्या इंचांवरती मार्किंग करायची आहे शिलाईपासून. म्हणजे योकपट्टीची बाजू अर्धा इंच आणि खालची बाजू अर्धा इंच, पाठीची बाजू, तर दोन्ही मिळून बरोबर 1 इंच होतं. आणि व्यवस्थित आपल्याला आता इथे जी प्रोफेशनल शिलाई म्हणतात किंवा प्रोफेशनल पद्धतीची शिलाई म्हणतात, 3 किंवा 4 शिलाई ज्या असतात त्या फिटिंगच्या बाजूने मारून घ्यायच्या आहे. आणि हे बघा, सरळ रेषेत आपलं साईड पार्ट जोडल्यानंतर किंवा फिटिंग केल्यानंतर आपले सगळे ब्लाऊज जे आहे ते एकदम व्यवस्थित इथे आपल्या साईडच्या बाजूने बघा किती सरळ रेषेत दिसत आहे. सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या बाजूने देखील इथे जोडून घ्यायचं आहे. हे बघा, किती सरळ रेषेत आपले इथे ब्लाऊज जे आहे ते फिटिंग झालेलं आहे. आता आपण इथे आपलं जे ब्लाऊजला आपण पायपिंग जी म्हणतो ना, ती आपण इथे करून घेणार आहोत. ब्लाऊजला पायपिंग करण्यासाठी मी आधीच पायपिंगच्या ज्या पट्ट्या असतात ना त्या जोडून घेतल्या होत्या. आणि हे बघा, आपण इथे आपल्या जी काचपट्टी आहे ना तिथून मी जोडायला सुरुवात करत आहे. आणि पाव इंचाचं अंतर सोडून मी इथे जी आपली पायपिंगची पट्टी आहे ती गळ्याभोवती जोडून घेत आहे. अशा प्रकारे व्यवस्थित तुम्हाला सावकाश पद्धतीने ही पायपिंग जी आहे ती करून घ्यायची आहे. आता पायपिंग कशी करायची किंवा फिनिशिंगसहित पायपिंग कशी करायची, काही ट्रिक्ससहित कशी करायची, तर तुम्हाला जर यावर जर डिटेल व्हिडिओ हवा असेल ना, तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारायचं आहे किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला मेसेज करा. मी पायपिंगवरतीही किंवा ब्लाऊजला पायपिंग कशी करायची यावर डिटेल व्हिडिओ नक्की मी तुमच्यापर्यंत शेअर करेल. आणि आता आपण आपली पायपिंग करत आपल्या बटनपट्टीकडे आलेलो आहोत आणि मी काचपट्टी त्यावरती व्यवस्थित ठेवून बघितली आणि तिथून मी आता शिलाई जी आहे बटनपट्टीजवळ मी ती एंड केली.
आणि आता आपल्याला आपली पायपिंगची जी पट्टी आहे ती आतमध्ये फोल्ड करायची आहे, त्यामुळे मी इथे गळ्याभोवती कट्स देणं फार गरजेचं आहे, नाहीतर आपली पायपिंग जी आहे तिला व्यवस्थित आकार बसत नाही. हे बघा, व्यवस्थित इथे थोडे छोटे छोटे कट्स देऊन घ्यायचे आहेत. कट्स देताना सावकाश पद्धतीने द्यायचे आहेत, नाहीतर आतमध्ये ब्लाऊज कट होण्याची शक्यता असते. आणि तुम्हाला आता इथे डबल फोल्डमध्ये आतमध्ये आपली जी पट्टी आहे ती फोल्ड करून तुम्हाला त्यावरती शिलाई चालवत जायची आहे. ही पायपिंग करत असताना एकदम सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे पायपिंग करायची आहे किंवा शिलाई करायची आहे. पायपिंग कशी करायची ब्लाऊजला यावर मी नक्की तुमच्यापर्यंत डिटेल व्हिडिओ घेऊन येईल. हे बघा, व्यवस्थित इथे दोन्ही हातांचा वापर करून तुम्हाला पायपिंगची जी शिलाई आहे ना ती करायची आहे. बऱ्याच मैत्रिणी असतात त्यांना ही पायपिंग जमत नाही, पण त्यासुद्धा ही पायपिंग करतील किंवा त्यांनासुद्धा ही पायपिंग कशी करायची ते जमेल, आणि त्यावर मी नक्कीच डिटेल व्हिडिओ घेऊन येईल लवकरच. तोपर्यंत स्टे ट्यून अँड स्टे कनेक्टेड. हे बघा, इथे अशा प्रकारे आपली पायपिंग जी आहे ना ती इथे होत आलेली आहे. इथे शिलाई जी आहे ती व्यवस्थित पक्की करून घ्यायची आणि तुम्हाला इथे पायपिंग जी आहे ती पूर्ण करायची आहे. आणि बघा किती छान पायपिंग जी आहे ती आपली इथे तयार झालेली आहे. व्यवस्थित एकदम बारीक पद्धतीने जी पायपिंग असते, प्रोफेशनल पद्धतीची पायपिंग किंवा डोरी पायपिंग जशी असते त्या पद्धतीने आपली इथे पायपिंग जी आहे ती झालेली आहे. त्यानंतर आता आपण इथे आपली ब्लाऊजला ना आतमधून आपली फिनिशिंगची शिलाई जी आहे ती द्यायची राहून गेली होती, ती देऊन घेऊ. मी प्रिन्सेस कट ब्लाऊजमध्ये किंवा कटोरी ब्लाऊजमध्ये मी दाखवलं आहे की अशी फिनिशिंगची जी शिलाई असते ती कशी करायची. बऱ्याच व्हिडिओजमध्ये आधी फिनिशिंगची शिलाई केली जाते आणि मग ब्लाऊजला फिटिंग जे आहे ते केलं जातं. पण जे नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत ना किंवा असतात त्यांना हे नाही जमत. आधी फिनिशिंगची शिलाई करणं आणि मग फिटिंगची शिलाई करणं, बऱ्याचदा ते त्यांच्याकडून कन्फ्युजन होतं किंवा त्यांच्याकडून ते चुकलं जातं. तर आपल्या व्हिडिओमध्ये आपण इथे थोडंसं उलटं जाणार आहोत. आणि इथे आपली जी फिनिशिंगची शिलाई आहे ती इथे आपली झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूने देखील आपण सेम त्याच पद्धतीने शिलाई जी आहे ती देऊन घेणार आहोत. हे बघा, खालच्या आणि वरच्या बाजूने इथे आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि व्यवस्थित त्यावरून इथे शिलाई जी आहे ती चालवत जायचं. इथे शिलाई करत असताना आर्महोलमध्ये थोडासा प्रॉब्लेम येतो, पण हरकत नाही. इथे एकदम सावकाश पद्धतीने तुम्हाला इथे शिलाई जी आहे त्यावरून चालवायची आहे. हे बघा अशा प्रकारे. आणि यावरती तुम्हाला अजून एखादी जर शिलाई देऊन घ्यायची असेल तर ती इथे तुम्ही देऊन घ्यायची आहे. 3 ते 4 शिलाई सफिशियंट आहे तिथे. आणि दोन्ही बाजूच्या शिलाई ज्या आहेत ते देऊन घेतलेल्या आहेत. एक्स्ट्रा कुठे दोरा वगैरे जर तुमच्याकडे राहून गेला असेल तो कात्रीच्या मदतीने इथे कट करून घ्यायचा आहे. ब्लाऊज व्यवस्थित झटकून घ्यायचं, जेणेकरून त्यामध्ये असणारा एखादा धागा असेल किंवा दोरा वगैरे राहून गेला असेल तर तो इथे खाली पडून जाईल. हे बघा. आणि आता आपल्याला आपलं कमरेचं जे मार्किंग आहे आपलं किंवा कंबर जे आहे ते चेक करून घ्यायचं व्यवस्थित आलं की नाही. तर या ठिकाणी आपलं कंबर जे आहे ते व्यवस्थित इथे तयार झालेलं आहे, आपलं 34 इंचांवरती आलेलं आहे. आता इथे आपल्याला सगळे माप जे आहेत ते एकदा चेक करून घ्यायचे. आपले ब्लाऊजची लांबी, दंडघेर किंवा बाहीची जी लांबी आहे ती, आपलं शोल्डर जे आहे ते, मागचा गळा, पुढचा गळा,
इथे आपल्याला ब्लाऊज रेडी झाल्यानंतर सगळे मापं इथं आपल्याला चेक करून घ्यायचे असतात. लक्षात ठेवून किंवा काळजीने इथे चेक करून घ्यायचे असतात, जेणेकरून आपल्याला प्रॉब्लेम येऊ नये. जर तुमच्याकडे इथे मापाचा ब्लाऊज असेल तर तुम्ही जे तुम्हाला ब्लाऊज परफेक्ट येतं ते ब्लाऊज ठेवूनसुद्धा किंवा त्या ब्लाऊजच्या मापावरून तुम्ही प्रत्येक पार्ट इथे चेक करून घेऊ शकता, जेणेकरून तुमचं ब्लाऊज जे आहे ते एकदम व्यवस्थित येईल. आणि या ठिकाणी आपलं जे 4 टक्स ब्लाऊज आहे ते इथे तयार झालं. हे बघा, आता आपलं 40 छातीचं ब्लाऊज होतं. तर हे बघा, मी साईडचे जे आपण फिटिंगची शिलाई दिली तिथं मी चेक करून बघते, तर राईट आपलं 10 वरती इथे आपलं आलेलं आहे. हे बघा, बरोबर आलेलं आहे आपलं, म्हणजे हे आपलं परफेक्ट ब्लाऊज इथे तयार झालेला आहे. आता आपण आपलं आर्महोल चेक करून घेऊ. आर्महोल आपलं 8.5 इंचांवरती बरोबर आलेलं आहे. 17 इंचाचा आर्महोल आपलं होतं मी जेव्हा राऊंड चेक केला होता. मागचा गळा इथे आपल्याला चेक करून घ्यायचा आहे. अशाच प्रकारे सगळे पार्ट तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही चेक करून घ्यायचे आहे, गळ्याची मार्किंग वगैरे जे काही असेल ते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला माझी जी शिकवण्याची पद्धत आहे ती कशी वाटली किंवा ज्या ट्रिक्स सांगितल्या, टिप्स मी तुमच्यापर्यंत ज्या छोट्या छोट्या शेअर केल्या, ते तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही सांगायचं आहे. आणि अशा प्रकारे मी अजून तुमच्यापर्यंत कोणता व्हिडिओ घेऊन येऊ किंवा कोणत्या टॉपिकवरती मी व्हिडिओ घेऊन येऊ तेही तुम्ही मला सांगायचं आहे. आणि अशाच मी सोप्या सोप्या पद्धतीने नेहमी तुमच्यापर्यंत काही ना काही शेअर करत राहील. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन इथे प्रेस करायचं आहे. आपल्या चॅनलला तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून अशाच तुमच्यासारख्या किंवा ज्या मैत्रिणी असतील ज्यांना असे प्रॉब्लेम्स येत असतील तर त्यांनाही हा व्हिडिओ हेल्पफुल ठरेल आणि फायदाच होईल त्यांना. अशा प्रकारे आपला इथे ब्लाऊज पूर्ण झालं. आता याला तुम्ही काजबटन जे आहे ते करून घ्यायचं. पाठीच्या पट्टीला आणि आपल्या दंडघेराच्या ज्या आपण पट्ट्या ज्या आहेत ना, तिथे तुम्ही इथे हातशिलाई जी आहे ती करून घ्यायची आहे. आता हातशिलाई वगैरे इथे मी दाखवत नाही. हातशिलाई कशी करायची किंवा काजबटन कसं करायचं कमीत कमी वेळात आणि झटपट, ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. आज इतकंच, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.